नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये IKS म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम यामध्ये एन्शियंट इंडियन टॅक्सेशन सिस्टीम या विषयावर माहिती बघणार आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये NEP 2020 म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू झाला आहे आणि त्याचमुळे प्रत्येक वर्गातील विषयामध्ये बदल झाले आहे आणि त्याच्या अंतर्गत आपल्याला IKS हा विषय शिकायला मिळतोय. बघा मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत बीकॉम भाग 1 सेमिस्टर 1 च्या सर्व विद्यार्थ्यांना IKS मध्ये एन्शियंट इंडियन टॅक्सेशन सिस्टीम हा विषय ऍड करण्यात आला आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये IKS मधील सर्व सिलेबस या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत. मित्रांनो, आज हा आपला IKS वरील पहिला व्हिडिओ आहे. असे सर्व व्हिडिओ आपण आपल्या या YouTube चॅनलवर अपलोड करणार आहे. हा व्हिडिओ बीकॉमच्या सर्व विद्यार्थ्यांकरिता अतिशय उपयुक्त असा आहे व त्याचबरोबर या विषयावर आपल्याला सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये 30 गुणांसाठी हा पेपर असणार आहे. चला तर मग मित्रांनो, जास्त उशीर न करता आपण आजच्या या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, आपण सुरुवातीला सिलेबस थोडक्यात बघूयात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर फर्स्ट इयर बीकॉम सेमिस्टर फर्स्ट IKS म्हणजेच इंडियन नॉलेज सिस्टीम यामध्ये आपण एन्शियंट इंडियन टॅक्सेशन सिस्टीम यावर माहिती बघणार आहे. बघा मित्रांनो, 2 युनिट आहेत, युनिट 1 आणि युनिट 2. आपण जास्त त्याच्यावर चर्चा करणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. सिलेबस आपण बघून घ्या. त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, टॉपिक 1 मध्ये आपण भारतातील कर प्रणाली उत्पत्ती आणि विकास हे बघणार आहोत. हे बघण्यापूर्वी आपल्याला सुरुवातीला कर म्हणजे काय आहे किंवा टॅक्स म्हणजे काय अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. बघा मित्रांनो, कर म्हणजे काय असतं? कर गोळा करणे म्हणजे लोकांकडून पैसा घेणे. बघा मित्रांनो, लोकांकडून पैसा घेण्याच्या त्या क्रियेला आपण कर गोळा करणे असं म्हणतो. जेणेकरून त्या पैशाच्या माध्यमातून सरकार काय करतं? देशाच्या विकासासाठी त्याचा वापर करतो. म्हणजेच काय? कर गोळा करणे म्हणजे सरकार नागरिकांकडून लोकांकडून पैसा गोळा करतो व त्या पैशाच्या माध्यमातून देशाच्या विकासासाठी किंवा सार्वजनिक सेवांसाठी त्याचा वापर करतो. म्हणजे उदाहरणार्थ बघा मित्रांनो, एखाद्या गावामध्ये पाणी पुरवठा करणे, एखाद्या गावामध्ये वीज पुरवठा करणे, रस्ते विकास करणे, म्हणजे थोडक्यात काय तर लोकांकडून पैसा घेऊन करच्या माध्यमातून लोकांकडून पैसा घेऊन त्या पैशाचा अशा पद्धतीने देशाच्या विकासासाठी त्याचा वापर केला जातो. ठीक आहे. हा, चला तर मग आता आपण पुढे जाऊयात. बघा मित्रांनो, भारतातील कर प्रणाली आणि उत्पत्ती आणि विकास याविषयी आता आपण माहिती बघूयात. बघा, भारतातील कर प्रणालीची उत्पत्ती आणि विकास हा देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय बदलाशी घट्टपणे संबंधित आहे. सगळ्यात महत्त्वाचं बघा आता, कर प्रणाली म्हणजे बघा मित्रांनो, कर प्रणाली म्हणजे सरकारकडून नागरिकांकडून महसूल गोळा करण्याची प्रक्रिया, ज्यामुळे शासन आपल्या विकास कामासाठी आणि सार्वजनिक सेवांसाठी निधी मिळवू शकते. बघा, आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लोकांकडून महसूल
म्हणजेच पैसा गोळा करण्याची प्रक्रिया आणि त्या पैशाच्या माध्यमातून देशाच्या विकास कामांसाठी त्या पैशाचा वापर करणं. बघा मित्रांनो, पुढं प्राचीन भारतातील कर प्रणाली. प्राचीन काळात विशेषतः मौर्य आणि गुप्त काळात कर वसुलीची व्यवस्था अस्तित्वात होती. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात कर संबंधी सविस्तर उल्लेख आढळतो. त्या काळामध्ये भोग, कर, बली आणि शुल्क अशा विविध प्रकारच्या कर आकारले जात असत. कर हा जनतेचा धर्म समजला जात असे, कारण राजकारभार आणि संरक्षणासाठी तो आवश्यक होता. पुढे आपण याविषयी डिटेलमध्ये माहिती बघणार आहे. आता फक्त भारतातील कर प्रणाली कशी उत्पत्ती झाली आपण थोडक्यात बघूयात. पुढे बघा, मध्ययुगीन काळातील कर प्रणाली. मुघल साम्राज्यामध्ये त्या काळात भूमिकर हा महसुलाचा प्रमुख मार्ग होता. अकबराच्या काळातील तोडरमल ही पद्धत, बघा अकबर काळामध्ये तोडरमल ही पद्धत कर गोळा करण्याच्या नावाने प्रसिद्ध होती. कर वसुली जमीन उत्पन्नावर आधारित होती. म्हणजे जमिनीच्या माध्यमातून जे काय उत्पन्न मिळतं म्हणजे शेती, उदाहरणार्थ थोडक्यात काय शेती, तर त्या माध्यमातून जो काय उत्पन्न मिळतो त्याच्या आधारावर कर वसूल करत असायचे. पुढे बघा, ब्रिटिश काळातील कर प्रणाली. ब्रिटिशांच्या आगमनानंतर भारतात आधुनिक कर प्रणालीचे बीज रोवले गेले असं म्हणतात. बघा, 1860 साली पहिला आयकर कायदा इन्कम टॅक्स ऍक्ट लॉर्ड कर्निंग यांनी आणला. बघा, सुरुवातीला ज्यावेळेस ब्रिटिश आपल्या देशामध्ये व्यापार करण्यासाठी आले होते त्यावेळी त्यांनी त्यांच्या सोयीसाठी म्हणून 1860 या साली पहिला आयकर कायदा त्यांनी लागू केला. त्यानंतर त्यामध्ये विविध सुधारणा करण्यात आल्या आणि कर प्रणाली अधिक संघटित झाली. ब्रिटिश काळामध्ये प्रत्यक्ष कर, ज्याला आपण डायरेक्ट टॅक्स असं म्हणतो, आणि अप्रत्यक्ष कर, ज्याला आपण इनडायरेक्ट टॅक्स असं म्हणतो, दोन्ही प्रकारचे कर लागू करण्यात आले. त्यानंतर पुढे बघूया. बघा मित्रांनो, स्वातंत्र्यानंतरची कर प्रणाली. 1947 मध्ये आपल्या सर्वांना माहित आहे आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला. बघा मित्रांनो, 1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर भारताने एक संघीय कर प्रणाली स्वीकारली, ज्यात केंद्र आणि राज्य या दोघांनाही कर आकारण्याचे अधिकार दिले गेले. पुढे बघा, 1961 मध्ये इन्कम टॅक्स ऍक्ट लागू केला. बघा मित्रांनो, इन्कम टॅक्स ऍक्ट कधीचा आहे तर इन्कम टॅक्स आहे तो 1961 चा. त्यानंतर 1976 मध्ये इनडायरेक्ट टॅक्स रिफॉर्म सुरू झाले आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं 2017 मध्ये ज्याला आपण जीएसटी असं म्हणतो, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, वस्तू आणि सेवा कर लागू झाला. 1 जुलै 2017 पासून संपूर्ण भारतामध्ये जीएसटी ऍक्ट लागू करण्यात आला, ज्यामुळे भारताची अप्रत्यक्ष कर प्रणाली एकत्रित आणि अगदी सोपी झाली. पुढे बघा, आजची कर प्रणाली. सध्याची भारतीय कर प्रणाली ही 2 प्रमुख भागामध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये पहिला आहे प्रत्यक्ष कर आणि दुसरा आहे अप्रत्यक्ष कर. जसे की प्रत्यक्ष करामध्ये काय तर बघा, आयकर आहे, संपत्ती कर आहे, कॉर्पोरेट कर आहे, आणि अप्रत्यक्ष करामध्ये जसे की जीएसटी, सीमा शुल्क, उत्पादन शुल्क यासारख्या गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. बघा मित्रांनो, पुढं भारतातील कर प्रणालीचा विकास हा एक सतत चालणारा प्रवास आहे. प्राचीन काळातील धार्मिक आणि सामाजिक स्वरूपाच्या करापासून आजच्या डिजिटल आणि पारदर्शक कर व्यवस्थेपर्यंत भारताने आर्थिक स्वावलंबनाकडे मोठी पावले टाकली आहेत. अशा पद्धतीनं आपल्या देशामध्ये अगदी प्राचीन काळापासून ते आजपर्यंत
कर प्रणाली कशी सुरू झाली याविषयी आपण थोडक्यात माहिती बघितली. ठीक आहे, यानंतर आपण आता पुढे जाऊयात. हा बघा मित्रांनो, मौर्यकालीन कर प्रणाली, कौटिल्याच्या अर्थशास्त्रातील कर व्यवस्था. बघा मित्रांनो, मौर्य साम्राज्य इसवी सन पूर्व 321 ते 185 हे भारतातील सर्वात संघटित आणि बलाढ्य साम्राज्यापैकी एक होते. या काळात राज्य व्यवस्थेचा पाया अत्यंत मजबूत होता आणि आर्थिक व्यवस्था नियोजित पद्धतीने चालवली जात होती. कौटिल्य, चाणक्य, विष्णुगुप्त यांनी लिहिलेल्या अर्थशास्त्र या ग्रंथात राज्यकारभार, अर्थव्यवस्था, कर व्यवस्था, प्रशासन, वाणिज्य आणि कायदे यांचा सविस्तर उल्लेख केला आहे. बघा मित्रांनो, अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये राज्यकारभार, अर्थव्यवस्था, कर व्यवस्था, प्रशासन, वाणिज्य आणि कायदे या सगळ्यांचं त्यामध्ये सविस्तर उल्लेख आढळून आला आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात राजकोषाचे महत्व सांगितले आहे. कोश मूळ राजस्व याचा अर्थ बघा, कोश हा राज्याचा पाया आहे आणि राज्य चालवण्यासाठी कर हा प्रमुख महसूल स्रोत मानला गेला आहे. बघा मित्रांनो, अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये काय सांगितले गेले, कोश मूलम राजस्व म्हणजे काय, कोश हा राज्याचा पाया आहे आणि राज्य चालवण्यासाठी कर वसूल करणं हा प्रमुख महसूल स्रोत मानला गेला आहे. यानंतर पुढे बघूया. बघा, मौर्यकालीन कर प्रणालीची काही वैशिष्ट्ये आता आपण बघूया. पहिल्यांदा बघू आपण संघटित आणि शिस्तबद्ध कर व्यवस्था. मौर्य साम्राज्यात कर वसुलीची व्यवस्था अत्यंत नियोजित होती. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त केलेले होते. त्यामध्ये बघा, करांचे विविध प्रकार. आता हा आपल्याला महत्वाचा प्रश्न आहे जो परीक्षा दृष्टिकोनातून आपल्याला पेपरला येऊ शकतो. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात अनेक प्रकारच्या करांचा उल्लेख आहे. त्यामध्ये बघा, पहिला आहे भूकर, ज्याला आपण कृषी कर असं देखील म्हणतो. बघा, हा प्रमुख महसूल स्रोत होता. शेतकऱ्याकडून त्यांच्या उत्पादनाचा 6वा भाग. बघा मित्रांनो, शेतकऱ्यांच्या त्यांच्या उत्पन्नाच्या एकूण 6वा भाग हा कर रूपाने घेतला जात होता. कर उत्पन्नावर आधारित होता, म्हणजे जेवढं काय उत्पन्न होईल त्या उत्पन्नाच्या 6वा भाग, म्हणजेच काय, समजा 600 रुपये उत्पन्न झाला असेल तर ह्याचा 6वा भाग, किती 6वा भाग म्हणजे 100 रुपये. म्हणजे जर एखाद्याला 600 रुपये इन्कम झाला असेल तर त्या उत्पन्नातून 100 रुपये हे कर म्हणून देणं गरजेचं होतं. तर अशा प्रकारे ही व्यवस्था होती. म्हणजेच काय, उत्पन्नावर आधारित ही व्यवस्था होती. निश्चित अशी कोणती रक्कम नव्हती. जेवढे इन्कम होईल त्या उत्पन्नाच्या एकूण 6वा भाग कर म्हणून देणे बंधनकारक होतं. त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, वाणिज्य कर. व्यापाऱ्यावर विक्रीवरील कर आकारला जात होता. देशांतर्गत आणि परदेशी व्यापारावर शुल्क लावले जात होते व त्याचबरोबर बंदरावर आयात निर्यात कर आकारले जात होते. बंदर म्हणजे ज्या ठिकाणी जहाज थांबतात ते ठिकाण. समुद्राच्या मार्गे जर काही व्यवहार करत असेल आयात निर्यातचे, तर त्या माध्यमातून कस्टम ड्युटी घेत होते. पुढे बघा, उत्पादन कर आहे. हस्तकलेवरील धातू, वस्त्र, मद्य, मीठ अशा वस्तूंच्या उत्पादनावर कर आकारला जात होता. त्यानंतर वन आणि खान कर. राज्याच्या वन आणि खानाचा महसूल राजकोषात जात होता. वन उत्पादन, लाकूड, औषधी वनस्पती यावर शुल्क आकारले जात होते. बघा मित्रांनो, हे कराचे काही प्रकार आहेत. त्यामध्ये आता आपण भूकर, वाणिज्य कर, उत्पादन कर आणि वन कर. त्यानंतर पुढे आहे बघा मित्रांनो,
प्राणी आणि पशुधन कर यामध्ये बघा गुरे, घोडे, हत्ती यावर देखील कर आकारला जात होता, कारण त्यांचा वापर शेती आणि पूर्वी युद्धासाठी होत होतं. त्यानंतर म्हणजे अशा प्रकारचे जेवढे काही महत्वाचे प्राणी आहेत त्या प्राण्यावर देखील कर आकारला जात होता. त्यानंतर मनोरंजन व सामाजिक कर बघा मित्रांनो, नाट्यगृहे, मद्यालये, जुगारगृह यावर देखील विशेष कर लावले जात होते. तर अशा पद्धतीनं मौर्यकालीन कर प्रणालीचे हे प्रकार आहेत. त्यानंतर पुन्हा बघा मित्रांनो, कर वसुलीची पद्धत कशी होती बघा. अधिकाऱ्याची नेमणूक केली जात होती. कौटिल्याने समाहर्ता आणि सनिधाता हे नाव लक्षात ठेवा, असे दोन मुख्य अधिकारी नेमले होते. समाहर्ता म्हणजे काय बघा, समाहर्ता या शब्दाचा अर्थ आहे कर गोळा करणारा अधिकारी, आणि सन्निधाता म्हणजे काय बघा, राजकोष आणि साठा पाहणारा अधिकारी. तर अशा प्रकारे कौटिल्याने दोन मुख्य अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. आता नोंदी ठेवण्याची पद्धत बघा. त्या काळामध्ये प्रत्येक व्यवहाराची नोंद ठेवणे हे बंधनकारक होते. भ्रष्टाचार टाळण्यासाठी काही निरीक्षक नेमले जात होते. पुढे बघा, कर वसुलीतील न्याय व दया. कौटिल्याने सांगितले आहे की राजाने मधमाशीप्रमाणे कर वसूल करावा. बघा मित्रांनो, खूप सुंदर विचार आहे. राजाने मधमाशीप्रमाणे कर वसूल करावा. जशी मधमाशी फुलाचा मध घेते पण त्याला इजा पोचवत नाही, त्या पद्धतीनं कर वसुली करताना जनतेवर अन्याय किंवा अत्याचार होणार नाही याची देखील दखल घेतली जावी. तर अशा पद्धतीनं ही मौर्यकालीन कर प्रणाली होती. हा लाईन लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये तुम्ही हे पेपरला देऊ शकता. कौटिल्याने सांगितले आहे की राजाने मधमाशीप्रमाणे कर वसूल करावा. म्हणजेच काय, जशी मधमाशी फुलाचं मध घेते पण त्या फुलाला काही इजा पोहोचत नाही, तशा पद्धतीनं कर वसुली करताना जनतेवर कसल्याही प्रकारचा अन्याय किंवा अत्याचार होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, कौटिल्याचे कर तत्वज्ञान. कर हा राजाच्या संरक्षणासाठी आवश्यक आहे. साहजिकच आहे, कर गोळा करून जनतेचा विकास करणं, त्या विभागाचा विकास करणं हा त्याचा मुख्य उद्देश होता. त्यानंतर कर वसुली न्याय, पारदर्शक आणि लोकहितकारी असावी. म्हणजेच काय, गोळा केलेला पैसा, वसूल केलेली रक्कम ही लोकांच्या कल्याणासाठी वापरता यावी यासाठी कर गोळा करण्याचं तत्वज्ञान आपल्याला कौटिल्य सांगतात. पुढे बघा मित्रांनो, जनतेची उत्पादन क्षमता कमी होणार नाही याची काळजी घ्यावी. कर घेताना जनतेचं उत्पन्न आणि त्यांची उत्पादन क्षमता ही कमी होणार नाही हे देखील दखल घेतलं जात होतं. त्यानंतर करामध्ये प्रमाणबद्धता आणि स्थिर राखावे. म्हणजेच काय, वर्षानुवर्ष एकाच प्रकारच्या कर घ्याव्या. लगेच आज समजा 100 रुपये कर घेतलं आणि उद्या लगेच 200 रुपये कर घेऊ नये, बरोबर आहे. तर थोडक्यात काय, त्या करामध्ये स्थिरता ठेवण्यात यावी. त्यानंतर पुढे बघा, मौर्यकालीन कर प्रणालीचे काही महत्व. बघा मित्रांनो, राज्यकारभार अगदी योग्यपणे चालवण्यासाठी स्थिर महसूल उपलब्ध झाला. त्यानंतर आर्थिक नियोजनाचे तत्व अस्तित्वात आले. व्यापार, शेती आणि उत्पादन या क्षेत्रांना कर प्रणालीद्वारे प्रोत्साहन मिळाले व त्याचबरोबर कौटिल्याचे विचार आजच्या आधुनिक कर व्यवस्थेचे मूळ मानले जाते. तर अशा पद्धतीनं आज आपण या व्हिडिओमध्ये मौर्यकालीन कर प्रणाली ही माहिती बघितली. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. पेपरला हा पार्ट तुम्हाला येऊ शकतो, त्यामुळे प्रत्येकाने व्यवस्थित व्हिडिओ बघावे. आणि जर आपल्याला काही महत्त्वाचे नोट्स वाटत असतील तर आपण ते लिहून देखील घेऊ शकता. अतिशय महत्त्वाचा भाग आहे, सिलेबस नवीन आहे, त्यामुळे
मित्रांना थोडं समजायला अवघड जाऊ शकतो, तरी देखील आपण व्यवस्थित बारकाईने अभ्यास करून पेपरच्या दृष्टिकोनातून व्यवस्थित नोट्स वगैरे काढून आपण अभ्यास करावा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या जास्तीत जास्त बीकॉम फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट्स आपल्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचतील. महत्वाची माहिती बघा मित्रांनो, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांकरिता टेलिग्राम चॅनलवर माय कॉमर्स लॅब ह्या नावाचं टेलिग्राम आहे. आपण त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावा, जेणेकरून कॉमर्स संबंधित जेवढे काही अपडेट्स आहेत ते सर्व आपल्याला ह्या ग्रुपवर मिळतील. ह्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीसाठी आपलं इंस्टा पेज देखील आहे माय कॉमर्स लॅब या नावाने. आपण तिथे देखील या पेजला फॉलो करू शकता आणि वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपण आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवू शकता. चला तर मित्रांनो, आता आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.